8व्या शतकातील लेणी ही पहा। कसं वाटतंय ते आल्यावर? इकडच्या काकांचं म्हणणं आहे की ही जी गुफा आहे ती पांडवांनी बनवलेली आहे। बुलाने से आ जाता है। पूर्ण गुफा आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते चर्च बांधलं होतं। कम से कम 2 साल तो लगभग हो गए, 2-3 साल हो गए मेरे को। डेली आत मतलब हर संडे हाँ तिला पण तोडफोड केली। हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आज आली आहे मंडपेश्वर लेणीजवळ, जे आहे बोरिवली आणि दहिसरच्या मध्ये। तुम्ही दहिसरमधून पण येऊ शकता आणि बोरिवलीवरून सुद्धा येऊ शकता, बस इझिली मिळून जाते। तर चला मी दाखवते अगोदर लेणी आणि त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास आहे तो। तर पहिला लेणी बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास आहे तो सर्व सांगेलच मी। तर चला आपण जाऊया। हे बघा मंडपेश्वर लेणी, मंडपेश्वर केव्स रोडच्या साईडलाच आहे। इथे सर्व माहिती आहे ती लिहिलेली आहे याच्यावरती। लेणी आहे ती रोडच्या साईडलाच आहे, त्यामुळे रोडवरून स्पष्ट दिसून येते। आणि आपण आता जाऊया आतमध्ये। एंट्री आहे लेणीमध्ये ती सर्वांसाठी फ्री आहे, अगदी सर्वांसाठी। एकही रुपया घेतला जात नाही। आणि साईडला गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे बघा। आणि इतकं छान वाटते आतमध्ये जाण्यासाठी। सर्वांनी नक्कीच या ठिकाणी एकदा तरी येऊन जा। आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला बोरिवली स्टेशनला जावं लागेल आणि तिथून वेस्टला या। वेस्टला बस लागतात, बस 203, 204, 206, 7 अशा बस आहेत ज्या इथे येतात। आणि इथे येण्यासाठी ठिकाण आहे शिवाजीनगर बस स्टॉप आहे, तिथे तुम्ही उतरा आणि त्याच्या पाठीच आहे। 1 मिनिटाचं चालावं लागतं आणि तुम्हाला रोडवरून दिसेलच, कारण की रोड टचच आहे। आणि हे बघा आतमध्ये मी आले आहे आणि इकडे पाठी लेणी आहे, मंडपेश्वर लेणी म्हणजे गुफा जी आहे ती। आणि इकडच्या काकांचं म्हणणं आहे की ही जी गुफा आहे ती पांडवांनी बनवलेली आहे। बट आता अजून आपल्याला इतिहास जास्त काही माहीत नाही आहे, खरंसुद्धा माहीत नाही। आणि कोण बोलतंय आमचे आहे, कोण बोलतंय आमचे आहे, तर हे सगळं भांडणामध्येच आहे अजून, असं तुम्ही बोलू शकता। आणि इकडे मस्त असं गार्डनसुद्धा बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि ही जी आहे पूर्ण गुफा आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते चर्च बांधलं होतं आणि ते चर्च मोडलेलं आहे आता पूर्ण। ते समजत असेलच तुम्हाला की बांधलेलं आहे ते। आणि ही जी लेणी आहे ती पूर्ण दगड आणि म्हणजे खडकामध्ये आहे, ते पूर्ण कोरीव काम केलेलं आहे। तर आपण बघूया, आतमध्ये जाऊया अगोदर आणि मग तुम्हाला समजेलच सगळा इतिहास। मी सांगेलच थोडंफार जे काही माहिती मला मिळते ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करते। तर चला। मंडपेश्वर लेणी ही इसवी सन 750च्या आसपासची आहे। ही लेणी हिंदू देवतांची अलंकारित शिल्पे असलेले दगडात कोरलेले गुफेमधील हिंदू देवालय। मुंबईच्या लपलेल्या रत्नांपैकी एक रत्न। मुंबईतील एकूण 4 गुफा आहेत, त्या गुफांमधील ही छोटी एक गुफा। शांत आणि निशब्द मनासाठी एक अनोखा अनुभव देणारे निर्मळ शांत ठिकाण आणि ध्यान करण्यासाठी आणि अध्यात्मासह शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी मेडिटेशनसाठी उत्तम ठिकाण मंडपेश्वर लेणी। चला तर आपण आता आतमध्ये जाऊया, दर्शन करूया आणि पूर्ण लेणी आहे ती तुम्हाला मी दाखवते। लेणीमध्ये प्रवेश केल्यानंतर पायऱ्या आहेत, त्याच्या साईडला सिंहाच्या आकृत्या आहेत। सध्या त्याची ओळख पटवता नाही येत, पण त्यांच्या पायावरून नखावरून असंच बोललं जातं की ते सिंहाच्या आहेत। आणि हा मंदिरामधला जुना दिवा आहे, जो किती वर्ष जुना असेल याची कल्पना कोणी करू शकत नाही। आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हे असे मंत्र लिहिलेले आहेत, मंत्र लिहिलेत, नावं लिहिलेत, काय माहीत। थोडंफार असं समजते बट पूर्ण असं समजत नाही की काय लिहिलेलं आहे ते। सर्वात पहिलं आपण दर्शन घेऊया महादेवांचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुफा दाखवते आणि सर्व जे मला माहिती आहे इतिहास तो दाखवते। तर हा गाभारा आहे मंदिराचा, जिथे आतमध्ये लाईट नव्हती बट नंतर लाईट आहे ते जॉईन केलेले आहे। आणि शंकराची प्रतिमा आहे ती लावलेली आहे। आणि हे जे शिवलिंग आहे ते खूप जुनं आहे आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती सुद्धा खूप जुनी आहे। आणि ही जी पिंड आहे ती त्याच्यानंतर बसवलेली आहे आणि जी पाठची आहे ती खूप जुनी आहे, ती अगोदरची आहे, त्याच्यानंतर ही बसवलेली आहे। आणि ही अशी गुफा आहे, हे प्रवेशद्वार आहे गाभाऱ्याचं मंदिराचं। आणि ही पूर्ण अशी गुफा आहे, दोन्ही साईडला अजून छोट्या छोट्या 2 गुफा बनवलेल्या आहेत। एक गुफा आहे ती पूर्ण बंद करून ठेवली आहे, तर ते काकांनी आम्हाला दाखवली ओपन करून आतमध्ये कशी आहे ती। आणि काकांनी थोडं आम्हाला गाईड सुद्धा केलं।
आणि ही गुफा मंदिराची आहे, ती डाव्या साईडची आहे आणि उजव्या साईडला एक आहे गुफा, ही बंद केलेली आहे पण ती ओपन आहे गुफा. आणि ही बघा आतून काहीशी अशी आहे, पूर्ण काळोख होता आतून, त्यामुळे टॉर्च लावून ही व्हिडिओ शूट करावे लागले मला. आणि कोरीव काम केलेलं आहे आणि इथे सुद्धा एक मंदिर म्हणजे मूर्ती होती पण ती सुद्धा खंडित केलेली आहे, कशाची होती ते ओळखता नाही येत आहे. आणि खालच्या साईडला सुद्धा हे बघा असे सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे गुफेमध्ये. लाईट नसताना सुद्धा कसं केलं असेल याचा मला प्रश्न पडतोय आणि नवलसुद्धा वाटतंय. आणि ही छोटीशी गुफा आहे आतमधल्या साईडला, जिथे कोणी तपश्चर्या केली असेल, साधू संतांनी, संन्यासी लोकांनी, काय माहीत कोण येऊन गेलं असेल इथे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पार्वतीची मूर्ती आहे. काय बोललात? शंकराची तिकडे त्या साईडला धनुष्यबाण आहे ना. हाँ हाँ बोलो कुछ तो आप भी. क्या बोले भाई, हम तो बाबा की सेवा के, हम तो बाबा की सेवा करते हैं. हर रोज करते हो? हाँ, मैं हर संडे आते हैं. अच्छा, हर संडे संडे आते हैं हम. हमारी औरत एक दिन हम लोग बाबा की अच्छा सेवा वो करते हैं. हम बिल्कुल भी सेवा करते हैं, हमारे पैसे जो देगा बाबा हमारा देगा. अच्छा, कब से करते आ रहे हो आप? कब से कर रहे हो ये? कम से कम मेरे 2 साल तो लगभग हो गए, 2-3 साल हो गए मेरे को. डेली आते मतलब हर संडे? हर संडे आते, बाबा का बर्तन वर्तन धोते, झाड़ू पोछा करते, फिर चले जाते. अब जो उसकी इच्छा, बराबर. देने वाला और क्या क्या देगा. देने का रहेगा देखे देने, वो देगा, नहीं देना रहेगा तो सही बात है. उसकी नौकरी करता हूँ बस. अच्छा, जो लड़के बच्चे सब अपनी नौकरी. यहीं पे रहते हो? आते दौलत नगर से आते हैं. अच्छा, बोरीवली में ही है? बोरी वाली. हमको ऐसा लगा हमारा एक दिन लगे बाबा समझ के लिए, हर संडे हम लोग. अच्छा, बाबा की साफ सफाई के लिए आते. बाकी हमको कुछ ऐसा आचरण नहीं, हमको जो बाबा को देने का है. बाबा डेली यहाँ पे कौन पूजा करता है? कोई पूजा नहीं. यहाँ पे एक पंडित जी आते हैं, शाम को आरती पूजा करके जाते हैं. बाकी लोग इसकी देखभाल लोग सब करते हैं. अच्छा, बाकी हर प्रोग्राम होते रहते हैं, जैसा कि जल अभिषेक हुआ, सावन में कांवड़ हुआ, ये सब होते रहते हैं. ठीक आहे, थँक्यू. किती जणांना काय करू आम्ही. करत राहायचं जेणेकरून नवीन पिढीला समजेल की काय होतं इथे आणि पोर्तुगीजांनी सगळी कशी वाट लावलेली आहे ते. ही नटराजची मूर्ती. हां, तिला पण केली. तोडफोड केली. ते ते महेश, ब्रह्मा विष्णू महेश. ते गणपती आहे. हां, ते गणपती, नागदेवता. हां, इकडे बी मूर्ती होती, ते बी तोडफोड करून त्याला क्रॉस बनवलं. अच्छा, इथे मूर्ती होती इथं कुठे? अच्छा तिकडे. हां हां, ती मूर्ती त्याच्यावरती होती, क्रॉस केलं ना. हां, ते तोडून त्याला क्रॉस बनवलं. आणि ही गुफा आहे, ही मंदिराच्या उजव्या साईडची गुफा आहे, ही ओपनच आहे. इथे सुद्धा एक मूर्ती होती, ती सुद्धा खंडित केलेली आहे आणि एका साईडला चक्रसारखं असं काहीतरी आहे जे आता ओळखता नाही येत आहे. आम्ही टॉर्च लावून बघत होतो. आणि दुसऱ्या साईडला आहे एक छोटीशी गुफा आहे आतमध्ये, तिथे अंधार आहे पूर्ण. आणि मंडपेश्वर लेणीचा इतिहास मुंबईतील सर्वात लेण्यांपैकी सर्वात गोंधळलेला आहे. भिंतीवर असलेले कोरीव काम आणि ओरखडे जखमांवरून हे मंदिर हिंदू मंदिर असावं असं स्पष्ट दिसत आहे. पोर्तुगीजांनी लेणीची विटंबना करून इसवी सन 1544च्या आसपास मठ आणि चर्चची स्थापना केली होती तिथे. आणि त्याच्यानंतर 1804-5च्या आसपास असं समोर आलं होतं की पुरोहितांनी गुहेमधील कोरलेल्या हिंदू मूर्त्या प्लास्टरच्या थराने झाकल्या होत्या आणि पूर्ण गुहेचे चॅपलमध्ये रूपांतर केले होते. इसवी सन 18च्या शतकात बेसिनच्या लढाईमध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून चर्चची विटंबना केली आणि त्याच्यानंतर पुन्हा दगडात कोरलेल्या शिल्पांचे अनावरण करून त्यांची पूजा केली. पण त्याच्यानंतर पुन्हा ब्रिटिश आले आणि त्याच्यानंतर त्यांनी 18व्या शतकाच्या शेवटी मराठ्यांचा पराभव केला आणि पुन्हा तिथे
ख्रिश्चन उपासनेसाठी ठिकाण निर्माण केलं आणि नंतर वसाहतवादी राजवटी संपल्यानंतर चर्चची दुरवस्था झाली आणि लेण्या हळूहळू शिवपूजेकडे वळल्या. जे चर्च वर बांधले होते ते छतासोबत नष्ट झालेले आहे. असा आहे या लेणीचा इतिहास. आणि लेणीच्या दोन्ही साईडला अशा विहिरी टाईपमध्ये पाण्याचा साठा होण्यासाठी आहेत. एका साईडला छोटी आहे आणि एका साईडला मोठी आहे. हे बनवलं कसं असेल? मग पांडवांनी बनवलेलं आहे. जेव्हा वनवासला आले होते ना तेव्हा त्या काळातलं आहे ते. हा, हे कुठपर्यंत आहे? किती लांब असेल हे? त्या कोपऱ्यापर्यंत. आणि ते नटराजच्या मूर्तीपर्यंत आहे. कैसे आता है? बुलाने से आ जाता है. आणि याच्यामध्ये कासव आहेत ज्यांना नावाने आवाज दिल्यानंतर ते येतात वरती, असं इथले लोक बोलतात, म्हणजे लहान मुलं वगैरे बोलतात. आणि हे बघा मासे, ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे मासे आहेत असं काका बोलत होते. हे काय असावं? स्तंभ असणार. हे बघ, हे पण काहीतरी कोरलेलंच आहे. आणि इकडे सुद्धा अशी मोकळी अशी जागा आहे. हे बघ, इथे कोणीतरी नाव लिहिलंय आणि इकडे पण नंबर वगैरे लिहिलाय. तर प्लीज अशा ठिकाणी याल तुम्ही तर प्लीज असं काही घाण करू नका प्लीज. आपले हे सगळं गोष्टी आहेत ज्या आपल्याला जपून ठेवायच्या आहेत. आपण नवीन पिढी आहोत त्याच्या. तर प्लीज असं काही कोणी करू नका. आणि इकडे रूम्स वगैरे असणार आहेत पहिल्या काळात. आणि आवाज बघा किती घुमतोय. आणि पूर्ण आहे ते काम जे खडक आहे तो कोरून केलेला आहे. तर कसं बनवलं असेल ते काका बोलत होते की पांडवांनी हे काम केलेलं आहे. आता आपल्याला तर काही माहीत नाही. आणि इथे एक आजोबा सुद्धा भेटले, त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारलेल्या आहेत मी. तर त्यांना बघून मला माझ्या आजोबांची आठवण आली. आलात तुम्ही? तिकडून आलाय तुम्ही आता? अच्छा, मग दोघेच आलात? आता येताच दोघेच आलात तुम्ही? 2-4 दिवस झाले. मंगळवारी आला होते. अच्छा, मंगळवारी आला होता. आपलं राहायचं, आपलं पोरगर राहण्यावर जायचं पण. हां, मी इकडे पहिल्यांदा आलात? नाही, आलता बरोबर येत असता. इथं आलं का? येत असतं. अच्छा, कसं वाटतं इथे आल्यावर? शांत वाटतंय ना. शांत वाटतंय. हां, शांत वाटतं. वातावरण शांत आहे. हां. बरं, आज हे गणने कसली झाली? एकच दगड आहे सगळा. हो. हां, मग गुतल्या तिथं कोरलं. नवा इथं सप्ताह बसत होता. बंद काय केला कोणाला? आता त्यांनी बंद करून ठेवलं. त्यांनी सप्ताह नाही, जागा नाही, गार्डन बनवलं त्या हिशोबात. आणि सप्ताह बंद करायला नाही पाहिजे. इथं बोललो चालू करा, इकडे जागा आहे. इकडे जागा नाही तर मी काय करणार? मी काय करू शकतो? आमच्या तिथे आम्ही त्यांना बोललो हा इकडे जागा करा. बरोबर. 2-3 वर्ष झालं बंद झालं ना सप्ताह? नाही, सप्ताह चालू राहिलेला चांगला होता. हो. तुमचं नाव काय आजोबा? मारुती कदम. आणि तुमचं? तुझं नाव सांग. काय? राही कदम. आणि काका तुमचं नाव काय? माझं नाव जगन्नाथ कांबळे. तुमचं गाव कोणतं? माझं गाव सोलापूर जिल्हा बार्शी तालुका सौंदर्य गाव आहे. सोलापूरच्या तुम्ही? अच्छा. आणि तुम्ही? आम्ही माडापासलं वाकाव. म्हाडा तालुका तुमचा? अच्छा. आम्ही सातारचे. असं आहे का? हा, हे कोल्हापूरचे. तुम्ही आता इथं काय कोण आहे काय आपलं? आम्ही विरारवरून आलोय.
हां, इथे आम्ही राहतो इथे, पण मी व्हिडिओ बनवायला असं फिरत असते ठिकाणं अशी आपली, आणि सर्वांना सांगत असते. यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते मी. हां, तुमच्याकडे फोन आहे का आता? तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही दिसताय ते. नंतर पाठवेल मी तुम्हाला व्हिडिओ. आजोबांशी गप्पा मारून तर खूप छान वाटलं, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. बाहेरचा व्हिडिओसुद्धा लुक घ्यायचा होता, पूर्ण लेणी दाखवायची होती, आणि मला जे माहिती मिळाली ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायची होती. त्याच्यासाठी ही सगळी पडीक जागा आहे, आणि वरती जायला काका बोलले अलाउड नाही, त्यांनी बंद केलं आहे, कारण की तिथे कपल्स वगैरे यायचे, एडे चाळे करायचे, दारू वगैरे सगळं असं प्यायचे, त्यामुळे इकडे वरती जायला बंद केलेलं आहे काका बोलले. तर असं काही प्लीज करू नका. अशा आपले जे ठिकाणं आहेत, जे सांस्कृतिक ऐतिहासिक आपले ठिकाणं आहेत, ते जपायचा प्रयत्न करा सर्वांनी. आणि जर माहिती नसेल तर प्लीज माहिती करून घ्यायचा प्रयत्न करा. थोडाफार नसेल करायचं तर लक्ष देऊ नका, बट ॲटलिस्ट खराब तरी करू नका. आणि काका बोलले पूर्ण 45 एकरमध्ये आहे ते पसरलेला आहे भाग, बट आत्ता सध्याला एवढाच आहे, जो आता किती एकरमध्ये असेल काय माहीत, बट एवढाच आहे. आणि त्याच्यानंतर बिल्डिंग वगैरे कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं आहे. इकडे स्कूल आहे, त्यामुळे सगळा एरिया आहे तो गेलेला आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर तर खूप छान वाटतं, थंड असं वातावरण, शांत आहे. फक्त असं जपलं गेलं पाहिजे, सर्वांना माहिती पडल्या पाहिजेत. लेण्या आहेत ते, आणि ही आपल्या मुंबईमधली सर्वात लहान लेणी म्हणून ओळखली जाते, जी मंडपेश्वर लेणी आहे ती. तर आता तुम्हाला सगळी लेणी दाखवलेली आहे मी, पूर्ण आतमधला एरिया. तर आता वेळ झाली आहे घरी जायची आपल्याला. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर त्यांनी लाईक आणि शेअर करा, आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली व्हिडिओ ती. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय, लव्ह यू गाईज.